हॅलो, कसे आहात? तर अचानकच ठरलेलं आहे की जेवायला बाहेर जायचं. कारण शनिवारी मिस्टरांना सुट्टी असते. तर मग आम्ही दुपारचाच प्लॅन केला जेवणाला जायचा, कारण संध्याकाळी आरव झोपतो. तर त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण म्हणजे 2-3 वाजलेच होते निघताना. तर आता आम्ही म्हणजे मला नर्सरीतून आहे ना थोडीशी झाडं पण घ्यायची होती आणि माती पण घ्यायची होती, पण माती मी नर्सरीतून नाही घेतली. तर आईचं घर आहे ना, तर तिकडेच मोठेसे प्लॉट पडलेले, तर तिथे खूप मोठेसे मातीचे गंज असतात. तर म्हटलं मग तिथूनच मी माती घेणार होते आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही नर्सरीत जाणार होतो. तर आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये चाललो आहे ना, ते प्युअर व्हेज आहे. तर चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आरवला असं पुढं आवडतं, तर आम्ही त्या सीटवर बसत नाही, कारण त्याला तिथं बसायचं असतं आणि बाहेर बघायचं असतं. म्हणून पुढची जी सीट असते ना, तर ती आरवसाठीच असते. तर इथे आम्ही आता हॉटेलमध्ये पोचलेलो होतो. तर हे जे हॉटेल आहे ना, ते दूध शेवभाजीसाठी ना फेमस आहे, शेरे पंजाब. तर तिथेच आम्ही आलेलो होतो, कारण दुपारची वेळ असली तर गर्दी कमी असते. झालं का? येऊ का तुला? पकड का दीदी. आरव टेस्ट करणार आहे ना, काय मठ्ठा आहे ना? अरे किती देऊ अजून? छान आहे का? कसं आहे? आंबट आहे? पी. दाखवण्यासाठी पितोय फक्त. जे तुला दिसतंय दीदी अशी थोडी त्या बाजूला खुर्ची घेऊन मोकळी बस ना. हा अशी मोकळं बस. बघा पोरा किती हुशार झाला आपला. बस खा 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 आता. अब बच्चा ट्रेन होने लगा है खाने के लिए. कडक नाही. मी त्याला तेच म्हणणार होते का कडक कर बो, आपण तो पटकन. बाळा आम्हाला घे तिकडून. कशी आहे? तर हे पूर्ण हॉटेल असं आहे. पूर्ण असं म्हणजे साईडला ते बांबू असतात ना, ते लावलेले. पण इथं आहे ना संध्याकाळच्या वेळेला पूर्ण जेंट्स बसलेले असतात
आता दुपारची वेळ आहे त्यामुळं कोणीच नाही आहे. आणि याची जी मागच्या साईडला पण त्यांनी असं सेम बनवलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये फॅमिलीसाठी जागा असते. तर आज म्हणजे दुपारच्या वेळेला कोणीच नसतं जेवणासाठी, त्यामुळं मग त्यांनी इथं बसायला सांगितलेलं होतं. तर इथं अशी मस्त आता दूध शेवभाजी घेतलेली होती आणि सोयाबीन चिल्ली खाल्ल्यामुळे ना पोट भरलेलं होतं. तर मग एकच दूध शेवभाजी घेतली आणि रोटी आणि जिरा राईस वगैरे घेतलेला होता. त्यामुळं मग त्यातच आमचं जेवण झालेलं होतं. कारण सोयाबीन चिल्ली खाल्ली तर मग जास्त भूक काय लागत नाही. आणि त्याबरोबर मस्त असा मठ्ठा होता छान. तर यांचा मठ्ठा जो असतो ना, तो असा बॉटलमध्ये, जी 1 लिटरची बॉटल असते ना, त्यामध्येच मिळतो. तर आता जेवण वगैरे झालेलं होतं. तर आता त्याच्याकडे बघ भूमी. तर आता इथे नर्सरीमध्ये पोचले होते. तर बघू म्हटलं आता कोणकोणते जे आवडतील ते झाडं घेणार होते. कारण मला आहे ना जास्वंदीचं घ्यायचं होतं. कारण गणपतीला वगैरे वाहण्यासाठी जास्वंदीचे झाडं जे ते फुलं असतात ते बरं पडतात. तर मग त्या मावशीने तुम्ही 2 पाम ट्री घेतलेले होते ना, तर त्या मला काढून देत होत्या. आणि त्यानंतर मग इथं भरपूर असे जे हँगिंगचे प्लांट असताना तेही होते. कारण हे नर्सरी ना थोडीशी म्हणजे भरपूर लांब होते आमच्या घरापासून. तर आम्ही काही ह्या साईडला आहे ना पहिल्याच वेळेला आलेलो होतो. त्यामुळं मग मी पूर्ण नर्सरीतले ना पूर्ण झाडं असे व्यवस्थित असे बघितले. कारण काही ठिकाणी काही झाडं असतात किंवा छोट्या नर्सरी असतात तर त्यामध्ये सर्व झाडं नसतात. तर ही नर्सरी ना भरपूर मोठी होती आणि भरपूर म्हणजे सर्वच झाडं होते त्यामध्ये. तर मग मला ते ऑफिस टाईमचे घ्यायचे होते. कारण त्याची गाडी पण एक लावली ना, तर भरपूर असा गुच्छ तयार होतो लावल्यानंतर. तर मग म्हटलं मी ते 2 घेणार होते आणि एक आपला जो गवती चहा असतो ना, तोही घ्यायचा होता. तर कारण ते झाड आणल्यानंतर पण मला व्यवस्थित असे म्हणजे कुंड्यांमध्ये लावायचे होते. तर आता त्या कुंड्या जर आणलेल्या नव्हत्या, तर मातीच्या गोण्या मी तिथूनच जातानाच भरून घेतलेल्या होत्या. त्यामुळं माती होती पण कुंड्या काही घेतलेल्या नव्हत्या. तर बघू आता किती झाडं घेते आणि त्यानंतर मग कुंड्या पण तसे मी घेऊन येईल. त्या मावशी रागवतात बरं का, आली ती पाल रागवतात त्या. अहो खूप लक्ष ठेवावं लागतं. आणि गवती चहाचं कसं आहे, भरलेला आहे, वासाचा आहे, शिवाय गावठी. द्या मग. भूमाकडे देऊन टाका त्याला.
ते द्या ना दोन ते पिवळ्या कलरचं आणि त्यांनी 30 वाले सांगितले.